कर्जमाफी होऊनही जवळपास 7.38 कोटी रुपयाची थकबाकी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवरती आहे अशी आता माहिती आलेली आहे। काय झालं, सरकारने जाहीरनाम्यात दिले 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ करू, लोक कशाला भरतील? लोकांनी विचार केला कर्ज माफ होणार आहे, अशी फसवणूक सरकारने कशाला करायला पाहिजे? जाहीर सभेमध्ये छाती ठोकून सांगितलं आम्ही 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ करू। त्याचं कुठे झालं आहे? 3 लाखाचं काय या बजेटमध्ये सुद्धा देऊ शकणार नाही, पैसेच नाही। ते स्पील एवढं आहे, देणं एवढं आहे की आत्ताच्या मला माहितीप्रमाणे 2 लाख कोटी रुपयाचं देणं आहे सरकारला, आणि त्या लाडक्या बहिणींचा पुन्हा अतिरिक्त खर्च आहेच, तर देणार कुठून? मग कशाला घोषणा करताय? त्यामुळे शेतकऱ्यांचे जे हाल होत आहेत याला पूर्णतः हे सरकार जबाबदार आहे। आणि अशा परिस्थितीत 3 कोटी रुपये प्रचार आणि प्रसारासाठी लाडक्या बहिणी योजनेवर खर्च केले जातात। डिजिटल प्रचारासाठी 3 कोटीची तरतूद केली आहे। मागच्या वेळेस तर 125 कोटी खर्च केले। देणं काय म्हणतात ते देणं पुसळाचं आणि जाहिरात मुसळाची आहे सगळी। त्यात अधिक बोललो तर मला पुन्हा एवढं विकृत सगळं चाललेलं आहे की त्यावर आपल्याला बोलता येत नाही। पण जाहिराती देऊन लाडक्या बहिणींना पुन्हा दिशाभूल करायचं जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी हा एक नवा फंडा हे जाहिरातीच्या माध्यमातून आणू इच्छित आहे। सोयाबीन खरेदीची आज नाफेडची मुदत संपती आहे, शेतकरी मागणी करते की मुदत वाढवून मिळावी, कारण की मोठ्या प्रमाणात सोयाबीन अजूनही शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे। एक तर मागच्या वर्षी सोयाबीन निघाला त्यावेळेस निर्यात केली गेली, सोयाबीनचे दर पाडले, 3,500 पर्यंत सोयाबीनचं दर आलं, तिथे कंबरडं मोडलं शेतकऱ्यांचं। आता थोडेसे शेतकऱ्यांना नाफेडच्या माध्यमातून खरेदी करून हमी भावानं तरी पैसे मिळत होते, पण सरकारने कोटा ठरवून दिला महाराष्ट्राला, तो कोटा संपला। केंद्राकडून कोटा वाढवून आणावा बोलण्यापेक्षा मी कृषी मंत्र्यांनाही सांगणार आहे आणि पणनच्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना लिहू आम्ही पत्र की तुम्ही आता कोटा वाढवा, आणि हे जोपर्यंत सोयाबीन लोकांच्या घरात आहे शेतकऱ्यांच्या तोपर्यंत सर्व सोयाबीन खरेदी केलं पाहिजेत। आणि जर झालं नाही तर मी या महिन्याच्या एंडमध्ये आम्ही यवतमाळमधून सोयाबीन शेतकऱ्याचा वाशिम आणि यवतमाळ 2 जिल्ह्यामध्ये मोर्चा काढायचा आम्ही ठरवला आहे। आणि तो सोयाबीन आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयापुढे नेऊन ठेवणार आहोत, थप्प्या लावून। सगळ्यांना मी शेतकऱ्यांना आवाहन करणार आहे की आणा तुमचा सोयाबीन, न घेतलेलं सरकारने सोयाबीन घेतला नसेल तर सगळं सोयाबीन कलेक्टरच्या कार्यालयापुढे आणून लावून ठेवू, घ्या तुम्ही तरी खा म्हणून सांगू। लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्र्यांनी सांगितलं काल की जवळपास 7.38 कोटी म्हणजे एखाद्या राज्याचं जे बजेट आहे तेवढी थकबाकी शेतकऱ्यांकडे आहे। मुळात याचा परिणाम काय होईल? कारण की विविध सरकारने आतापर्यंत जी आश्वासनं दिली, कर्जमाफी केली, घोडं अडलं कुठं आहे? एकीकडे मुकेश अंबानी नाही, आमचे काय नाव त्यांच्या भावाचं, अनिल अंबानीचं 49,000 कोटीचं कर्ज 500 कोटीमध्ये सेटलमेंट केलं। आतापर्यंत कॉर्पोरेट सेक्टरमधील लोकांचं कर्ज 29 लाख कोटीचं कर्ज आतापर्यंत माफ झालं। मग यांच्या हाताला काय लकवा मारला काय शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना? 8-10 लाख कोटी रुपये द्यायसाठी शेतकऱ्यांच्या हक्काचे तुम्ही उद्योगपतींचे आणि व्यापाऱ्यांचे ज्यावेळेस एवढं कर्ज माफ करताय आणि शेतकऱ्याप्रती तुमची ही अनास्था असेल, ठीक आहे आज चालती आहे, पण उद्या तुमची पण शेतकऱ्यांनी जर ठरवलं आणि उद्या ठरवणारच ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचे हाल तुम्ही करताय, शेतकऱ्यांची लूट करताय आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला कर्जमाफीची घोषणा करून देत नाही, या मैदान आहे पुढे, संपलं नाही। लोकसभा झाली, विधानसभा झाली, जिल्हा परिषदेमध्ये लोकांचा आक्रोश, ईव्हीएम मध्ये गडबड नाही झाली तर नक्की दिसेल। ते जुनी आता जुन्या कडी आता ते वारंवार आरोप झाले की आमदार फुटणार, खासदार फुटणार, हे फुटणार, ते फुटणार, नाही तर मग अर्बन नक्षलवाद, हे शब्द ठरलेले आहेत। काहीच नाही झालं तर मग मुसलमान, ते काही नाही झालं तर मग मंदिर खोदा, मस्जिद खोदा, मंदिर काढा, हे फालतूचे धंदे या सरकारचे सुरू आहेत। त्यामुळे ह्याच्यामध्ये